मॅथ्स सब्जेक्ट घेणार आहोत. त्याच्यामध्ये चौथा चॅप्टर जो आहे ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन, तो आज आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. आता इथे दिलेलं आहे कन्वर्ट इनटू इनप्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे आपल्याला हे मिक्स फ्रॅक्शन दिलेले आहेत, त्याचे इनप्रॉपर फ्रॅक्शन कसं करायचं आहे ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. नीट लक्ष देऊन ते बघा. तर आता आपण सुरुवात करते. तर पहिलं दिलं 7 2/5. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. ते आता कशा प्रकारे सोडवायचं ते बघा. तर इथे आता आपण 7 2/5 आहे फ्रॅक्शन दिलेलं आहे. हे मिक्स फ्रॅक्शन आहे, त्याचं आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आता इथे पहिलं काय करायचं, 7 मल्टिप्लाय 5 प्लस 2, म्हणजे 7 आणि 5चं मल्टिप्लिकेशन करायचं आणि हे 2 जे आहेत न्यूमरेटरला ते ॲडिशन करायचं त्यांचं. आणि डिनॉमिनेटर जो 5 आहे तो 5 तसाच ठेवायचा आहे. 7 मल्टिप्लाय 5 प्लस 2/5. आता 7 5 किती येतात, 35 प्लस 2/5. 35 आणि 2 37/5. आता हे झालं आपलं इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आलं लक्षात. पहिलं काय केलेलं आहे, सम आपण लिहून घेतलेला आहे. एक्झाम्पल 7 मल्टिप्लाय 5 प्लस 2. डिनॉमिनेटर जो आहे 5 हा तसाच ठेवायचा आहे आपल्याला, इज इक्वल टू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे 7चा टेबल हा 5पर्यंत आपल्याला बोलायचा आहे. मग 7 5 किती येतात, 35. 7 5 काय आणि 5 7 जरी केलं तरी चालू शकतं. प्लस 2 करायचं आहे, त्याच्यामध्ये आपण 5 करायचं आहे. मग 35 आणि 2 किती होतात, 37/5. हे आपलं पहिलं एक्झाम्पल झालेलं आहे. आता नेक्स्ट बघूया आपण. सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण 5 1/6. पहिलं जसं आपण सोडवलेलं आहे त्याचप्रमाणे सोडवायचं आहे. 5 मल्टिप्लाय 6 प्लस 1/6. 5चा टेबल आपण 6पर्यंत बोललेलं आहे. 6 5 किंवा 5 6 30. त्याच्यामध्ये 1 ॲड केलं आणि डिनॉमिनेटरला 6 आहेत तसेच ठेवायचे आहेत. 30 प्लस 1 किती होतात, 31/6. आली तुम्हाला दोन उदाहरणं लक्षात आलेले, 2 एक्झाम्पल लक्षात आलेले आहे. त्यानंतर तिसरं, ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, नसेल समजलं असेल तर. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघूया. 4 3/4. 4 मल्टिप्लाय 4 प्लस 3. डिनॉमिनेटर जो आहे तो तसाच ठेवायचा आहे, 4. 4चा टेबल 4पर्यंत बोललं की किती येतात, 16 प्लस 3/4. 16 प्लस 3 19 येतात, 19/4. थर्ड एक्झाम्पल झालेलं आहे. त्यानंतर 4 एक्झाम्पल 2 5/9. 2 मल्टिप्लाय 9 प्लस 5. डिनॉमिनेटरला 9 तसेच ठेवायचे आहेत. 2चा टेबल 9पर्यंत बोलायचा. 2 9 18 प्लस 5/9. आता 18 प्लस 5 किती होतात, 23. 23/9. हे आपलं 4 एक्झाम्पल झालेलं आहे. त्यानंतर 5th एक्झाम्पल बघूया. शेवटचं आहे एक्झाम्पल 1 5/7. 1 मल्टिप्लाय 7 प्लस 5. डिनॉमिनेटर 7. 7 1 7 प्लस 5/7. 7 आणि 5 किती होतात, 12. 7 आणि 5 किती झाले, 12/7. आपली ही 4 उदाहरणं झालेली आहेत. 4 एक्झाम्पल आपले सोडवून झालेले आहेत.
प्रॅक्टिस सेट 9 जो आहे 9 जो आहे त्याच्यामधला पहिला जो क्वेश्चन होता कन्वर्ट इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन तो आपण सोडवून घेतलेला आहे. आता दुसरं जे आहे दुसरा क्वेश्चन जो आहे तो आहे कन्वर्ट इंटू मिक्स नंबर. कन्वर्ट इंटू मिक्स नंबर आपण वरती बघितले त्याच्या उलटात आपल्याला करायचं आहे. कन्वर्ट इंटू मिक्स नंबर. आता हे कशा प्रकारे करायचं तर पहिले एक उदाहरण घेऊया आपण. 30/7 आहे. तर 7ने काय करायचं आहे 30ला डिवायडेड करायचं आहे. ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं इथे 30 जे इथे जो नंबर जो आलेला आहे आणि हा 7ने 7च्या टेबलमध्ये 30 येतात का ते बघायचं. तर 7च्या टेबलमध्ये 30 येत नाही. तर मग काय करायचं ह्या 30पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे 30च्या जवळचा नंबर 7च्या टेबलमध्ये आहे का ते पाहायचं. तर 7च्या टेबलमध्ये 30च्या जवळचा नंबर असणार कोणता आहे 28. 7 4 जा 28. आता 30मधून 28 गेले किती राहतात 2 राहतात. आता आपल्याला ह्याचं काय करायचं आपण हे डिवायडेशन करून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं तर मिक्स नंबर करायचा म्हणजे आपण वरती जे एक्झाम्पल बघितले होते त्याप्रमाणे आता आपल्याला करायचं आहे. हां तर आता इथं करताना काय कसं लक्षात ठेवा नीट. हा जो डिनॉमिनेटर जो आहे 7 हा 7 तसाच ठेवायचा. नंतर 4 7 4 जा 28 आणि जो रिमाइंडर आहे तो आपण वरती घेऊया. आणि लक्षात 7च्या टेबलमध्ये 30 नंबर नसेल तर 30च्या जवळचा नंबर कोणता आहे तर 28 आहे. 7 4 जा 28 2 आला रिमाइंडर. आता इथं मिक्स नंबर करताना कसं करणार तर जो रिमाइंडर आहे तो वरती आपण घेतलेला आहे. डिवाइडचा आपण इकडे घेतला आहे म्हणजे 7 4 जा 28 झालं. 28मध्ये 2 ॲड केलं तर किती होतात 30. मग 30 हा डिनॉमिनेटर 7 जो आहे आपण हा तसाच ठेवायचा आहे. हे पहिलं एक्झाम्पल झालेलं आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. 7/4 4 डिवायडेड 7. तर 4च्या टेबलमध्ये 7 तर नाहीच आहेत. 4 2 जा 8 येतात म्हणजे 7च्या जवळचा नंबर केला 4च येणार म्हणजे 4 1 जा 4. 7मधून 4 गेले किती राहतात 3 राहतात. आता मिक्स नंबर करायचा आपल्याला. जो हा 4 जो आहे हा खाली आपण तसाच ठेवायचा आहे. 4 1 जा 4 आणि हे वरती 3. 4 1 जा 4. 4मध्ये 3 ॲड केले 7 होतात. 7/4. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघूया. हे तुमच्या दोन्ही लक्षात आलेत का. हे दोन मी एक्झाम्पल जे सांगितले तुमच्या लक्षात येतात का. जर नसेल समजत किंवा काय डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये मला नक्की सांगा की मग मी तुम्हाला त्याच्यावर परत एखादा दुसरा व्हिडिओ बनवून मी अजून तुम्हाला स्पष्ट म्हणजे क्लिअर तुम्हाला तुमचे डाऊट आहेत ते क्लिअर करेन. त्याच्यानंतर आहे 15/12. आता 12ने 15ला डिवायडेड करा. 12 1 जा 12. 15मधून 12 गेले राहिले 3. आता इथे 12 12 1 जा 12 आणि इथे 3. 12 1 जा 12 1 जा 12. 12 आणि 3 15. 15/12. 12च्या टेबलमध्ये 15 आहेत का बघितलं तर नाही आहे. तर त्याच्या जवळचा नंबर 12 आहे त्यामुळे 12 1 जा 12. 3 राहिले. आपण वरती एक्झाम्पल बघितलं त्याचप्रमाणे हे सुद्धा तसंच आहे. आता नेक्स्ट बघूया. 11/8. 8ने 11ला डिवाइड करूया. 8 1 जा 8. वरती जसं आलं आहे तसंच आहे कारण 11च्या टेबलमध्ये 8च्या टेबलमध्ये 11 नाही आहेत म्हणजे तो जवळचा नंबर कोणता येणार 8च येणार म्हणजे 8 1 जा 8. 11मधून 8 गेले 3 राहिले. 8 1 जा 8 आणि वरती इन्व्हर्टरला 3 1 3/8. आता
फिफ्थ सम बघूया. 21/4. 4च्या टेबलमध्ये 21 नाही आहे, तर कोणता नंबर येतो? 4 5 जा 20. 21मधून 20 गेले 1. आता याचा मिक्स नंबर कसा येणार? 4 5 जा 20. आणि रिमाइंडर जो आहे तो वरती. 4 5 जा 20. 20 आणि 1 21. 21/4 झालं. आता लास्ट वन आपला सम आलेला आहे 6. 20/7. 7 2 जा 14. का 7 3 जा 20मध्ये येतं, म्हणजे 20पेक्षा मोठा नंबर येतोय, तो बिग नंबर येतोय. मग त्याच्यावरचा नंबर आहे 14. मग इथे किती आले? 6 आले. 7 2 जा 14. 14 आणि 6 20. हे आपले 6 सम होते ते आपले हे सॉल्व करून झालेले आहे. इथे आपण पहिला जो बघितलं होतं हे कन्वर्ट इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन कशाप्रमाणे करायचं ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे. त्यानंतर कन्वर्ट इंटू मिक्स नंबर हे सुद्धा आपल्याला तुम्हाला मी समजावून दिलेलं आहे कशा प्रकारे करायचं आहे ते. ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल, काय समजलं नसेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. तर मी तुमच्यासाठी परत एकदा दुसरा व्हिडिओ बनवून तुम्हाला मी समजावून सांगेन. आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असाच सपोर्ट करत राहा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 10 बघणार आहोत आपण. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.